नमस्कार. मी सायली राऊत आणि आपल्या रँडम गप्पांच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर याआधी आपले रँडम गप्पांचे 2 एपिसोड्स आले आहेत, ते पटकन जाऊन बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या आणि नवीन लोकांसाठी सुद्धा की चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. त्यामुळे काय होईल की जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा पटकन तुम्हाला समजेल आणि तुम्ही तो लगेच बघून टाकाल. येस, सुरू करूया. आपला आजचा 3रा एपिसोड आहे आणि साधारण हा विषय माझ्या आधीपासून डोक्यात होता की यावर आपण बोलूया. आजचा विषय माझ्या खूप आवडीचा विषय आहे. तो म्हणजे स्टँडअप आणि त्याबरोबरची भीती. स्टँडअप हा विषय निवडला ह्याचं कारण की यापूर्वी बऱ्याचदा इंस्टाग्रामवर लोकांनी मला DM केलेत की स्टँडअप कसं सुरू केलंस, मलाही सुरू करायचं आहे, काय करू सांग, जोक्स कसे लिहू, कुठे परफॉर्म करू, किंवा जेव्हा लोक भेटतात शोज नंतर तेव्हासुद्धा बऱ्याच जणांनी हे विचारले की काय आणि कसं करायचं आहे. तर मला असं वाटलं की आपण एक व्हिडिओ बनवूया ज्याच्यात आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. अर्थात मी काही माझ्याकडे असं सर्व ज्ञान संपन्न आहे स्टँडअपचा अशातला भाग नाही, मी कोणी मोठी व्यक्ती नाही. पण आत्तापर्यंत 4-5 वर्ष मी स्टँडअप करते आणि ज्या ज्या गोष्टी मी शिकले, जे जे अनुभव मला आले आहेत, मला वाटतं की मी ते तुम्हा सगळ्यांशी शेअर करायला हवेत आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. 3 प्रश्न मी इथे लिहून ठेवलेत की स्टँडअप कसं सुरू केलं, कसं लिहितेस, काय प्रोसेस आहे, आणि तू काय सजेस्ट करशील मला जर मी नवीन स्टँडअप सुरू करतो. हे 3 प्रश्न मला खूप फ्रिक्वेंटली विचारले गेलेत. तर मी स्टँडअप सुरू केलं तेव्हा मला स्टँडअप हा प्रकारच माहीत नव्हता किंवा मी यूट्यूबवर स्टँडअपसुद्धा खूप पाहिलेलं नव्हतं. आणि म्हणजे विरोधाभास आहे हा की मी यूट्यूबवरच हा व्हिडिओ बनवते आणि स्टँडअपबद्दलच बोलते. पण मी एका मैत्रिणीने मला सांगितलं की गिव्ह इट अ ट्राय, आणि तेव्हा भाडीपाचं सिक्रेट मराठी स्टँडअप चालू होतं जिथे मी अप्लाय केलं आणि त्यांचा खूप त्यांना मी म्हटलं की मला ही गोष्ट ट्राय करायला आवडेल. आणि मग मला त्यांनी एक ऑडिशन पाठवायला सांगितली आणि मी एक 2-2.5 मिनटाचा प्रॉपर स्टँडअप लिहून ऑडिशन व्हिडिओ पाठवला आणि त्याच्यानंतर मला त्यांनी बोलवलं आणि मग मी शो करायला सुरुवात केली. सो अशी ही सुरुवात आहे माझी स्टँडअपची. ह्याच्यात काही प्री प्लॅनिंग नव्हतं. पण ही खूप छान गोष्ट आहे की आत्ता खूप मुलं त्यांनी स्टँडअप्स खूप पाहिले आहेत आणि त्यांना ते करायची इच्छा आहे आणि ते लोक ऑलरेडी त्यांनी यूट्यूब व्हिडिओजवरून बघतायत किंवा लाईव्ह परफॉर्मन्सेस जाऊन लोकांचे बघतायत, त्यातून ते गोष्टी शिकतायत आणि मग ते यात प्रवेश करतायत. माझ्यासाठी सुदैवाने मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला माहिती कमी असली किंवा मी पाहिलं कमी होतं, पण माझा पहिला सेट वर्क झाला आणि त्याचबरोबर मला जे कोणी कॉमिक्स भेटले ते सगळे इतके छान होते, त्यांची कामं इतकी चांगली होती जी बघत बघतच मी स्वतःला इम्प्रूव्ह करायला सुरुवात केली. सो ही खूपच अशी अंधारात दगड मारून सुरुवात झालेली गोष्ट आहे, पण नाव आय एन्जॉय इट. तो गोष्ट अशी आहे की मी आधी नाटकात काम करायचे आणि त्यामुळे मला स्टेज फिअर नाही आहे. मला असं काही भीती वाटत नाही की स्टेजवर जाऊन एवढ्या लोकांसमोर कसं बोलायचं. पण शेवटी स्टँडअप हा एक खूप पर्सनलाइज आर्ट फॉर्म आहे असं मला वाटतं. मी हे खूपदा बोलले आहे लोकांना की जो कोणता कॉमिक तुम्ही बघता, जे लोक कोणी परफॉर्म करतात ते त्यांची गोष्ट तुम्हाला सांगतात. ते त्यांना आलेले अनुभव आणि त्याच्यातून त्यांना जो काही विनोद सापडला आहे, दिसला आहे, त्याबद्दल ते बोलत असतात. मला असं वाटतं की रिलेटेबिलिटी हा जो फॅक्टर आहे किंवा नॉस्टॅल्जिया हा जो फॅक्टर आहे, ज्याच्यावर सगळेच कॉन्टेंट्स आज जे काही चालले आहेत, म्हणजे इंस्टाग्रामवरचे रील्स असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी, की आपल्याला जे भावतं ते आणखी बऱ्याच लोकांना भावलेलं असतं आणि तो एक कॉमन पॉईंट आपल्याला मिळतो आणि मग आपण रिलेटिबिलिटी या शब्दाकडे पोहोचतो. सो येस, स्टँडअपबद्दल ते झालं. जसं की माझा पहिला जो स्टँडअप होता तो मी ट्रेनवर लिहिलेला, कारण की मी रोज तेव्हा ट्रेनने प्रवास करायचे आणि ज्या ज्या गोष्टी मला दिसत होत्या ट्रेनमध्ये घडताना किंवा आजूबाजूला जे काही घडतं आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल मी तो लिहिलेला. आणि माझ्यासोबत आणखी हजारो लाखो बायका रोज ट्रेनमधून प्रवास करतात, सो त्यांना तो रिलेटेबल वाटला. सो येस, ही माझ्यासाठी ही गोष्ट आहे की मी आत्तापर्यंत जे जे काही लिहिलं आहे किंवा लिहिते तेव्हा प्रयत्न करते की मी जे काही बघितलं आहे, ऑब्झर्व केलं आहे, त्याच्यातून आपण काहीतरी लिहूया. आपल्याला आलेले अनुभव आपण कसे आपल्या स्टँडअपमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करता येतील ह्याचा विचार करूया. सो हे असं सुरू झालं आणि आता मला वाटतं 2ऱ्या प्रश्नापर्यंत आले की कसं लिहितेस किंवा काय प्रोसेस आहे. मी काही असं बसून शब्द जोक लिहून नाही काढत. मला जेव्हा विषय दिसतात किंवा काहीतरी वाटतं की अरे ह्याच्यात काहीतरी आहे, हे विनोदी घडलं आहे आत्ता, किंवा कुठल्या तरी गोष्टीत मला जेव्हा विनोद दिसतो तेव्हा मी तो पॉईंट लिहून काढते
आणि मग त्याच्यानंतर परफॉर्मन्सच्या वेळी किंवा जेव्हा आता सपोज मी शो करते उद्या परवा आणि त्याच्या आधी जे प्रिपरेशन आहे तेव्हा मग मी तो जोक खुलवते. त्याच्या अवतीभोवती आणखी काहीतरी मला आठवतं आहे का, मी काही पाहिलं आहे का, हे सगळं एकत्र जोडून असा एक जोक तयार होतो किंवा एक सेट तयार होतो. आणि ऑफकोर्स म्हणजे जे कोणते आपण स्टँडअपचे यूट्यूबवर व्हिडिओज बघतो ते त्या कॉमिकने आधी 50 ते 60 वेळा परफॉर्म केलेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि तो जोक बऱ्याचदा पहिल्यांदा वर्कच होत नाही किंवा आपल्याला असं वाटतं की अरे मी काय अमेझिंग लिहिलं आहे पण लोक तर हसतच नाहीत. हे तर बऱ्याचदा होतं. आणि मग जेव्हा आपण या सगळ्यातून बाहेर पडतो, जेव्हा आपला अर्ध्या तासाचा लिहिलेलं मटेरियल 10 मिनिटावर येतं तेव्हा तो एक टाईट सेट बनतो आणि मग तो आपण परफॉर्म करतो. सो मला असं वाटतं की जेव्हा आपण इझिली कमेंट करतो ना कोणाच्याही कुठल्याही कलाकृतीवर, तेव्हा त्याच्या मागची मेहनत आपल्याला माहीत नसते. त्याच्या मागे किती काळ त्या कलाकाराने त्याच्यावर इन्व्हेस्ट केला आहे हे आपल्याला माहीत नसतं. आणि आपण अशी खूप असे बसल्या बसल्या काहीतरी लिहून टाकतो की हे वाईट आहे किंवा जे काही आपलं मत आहे ते पुढचा मागचा कसलाही विचार न करता टाकून देतो. तर मला वाटतं की असं होऊ नये, कारण की स्टँडअप काय कुठलीही गोष्ट जेव्हा लोक कॉन्टेंट क्रिएट करतात त्यामागे खूप मेहनत आहे, वेळ आहे. आणि जेव्हा स्टेज परफॉर्मन्सेस असतात एस्पेशली त्याच्यामागे तर खूपच जास्त मेहनत आहे. तर आपण ही गोष्ट समजून घ्यायला हवी प्रेक्षक म्हणून सुद्धा. तिसरा प्रश्न मला वाटतं मी बऱ्यापैकी असं पटापट बोलते आणि गोष्टी कव्हर केल्या आहेत. तर तिसरं असं होतं की सजेशन किंवा काय सांगशील तू. तर मी काहीच सांगणार नाही. मला असं वाटतं की तुम्ही लिहा, तुम्ही परफॉर्म करा, तुम्हाला कळेल तुमचा कोणता जोक वर्क होतो आहे, कोणता जोक वर्क नाही होत आहे, कुठल्या ऑडियन्ससमोर काय छान चालतं आहे, कोणत्या एज ग्रुपसमोर काय छान चालतं आहे. तुम्हाला बऱ्याचदा असं होतं की मी असं खूपदा ठरवून गेले की मी आज हा सेट जाऊन परफॉर्म करेन, पण स्टेजवर गेल्यानंतर कळतं की अरे नाही, आजच्या ऑडियन्सला हे जोक काही आवडत नाही आहे, आपल्याला काहीतरी आता दुसरं बोलावं लागेल आणि मग तुम्हाला स्विच करावं लागतं. किंवा हेही अनुभव बऱ्याचदा आले आहेत की आपण परफॉर्म करत असतो आणि समोरून लोक रँडमली काहीही बोलतात त्यांना वाटेल ते. आणि मग ती सिच्युएशन कशी हँडल करायची की तुम्हाला स्पॉन्टेनियसली बोलता यायला हवं. त्यांनी केलेल्या कमेंटवरती तुम्हाला अगदीच त्यांनाही ऑफेंड न करता काहीतरी विनोदी बोलता यायला हवं, न घाबरता. ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं की मी असं नाही झालं की पहिल्याच ह्याला मला सगळं आलं. अर्थात ह्याला खूप वर्ष गेली आणि मी शिकत गेले सगळ्यातून. सो येस, दिस इज हाव इट इज गोईंग आणि आत्ता चालू आहे. स्टँडअप आणि भीती असं मगाशी म्हटलं तर याचं कारण की मी खूप घाबरते. मला खूप परफॉर्मन्स अँक्झायटी येते आणि जेव्हा कधी माझा शो असतो त्याच्या आधी म्हणजे माझी फार वाट लागलेली असते भीतीने. मला असं खूप टेन्शन आलेलं असतं की हे काय होणार आहे, कसं होणार आहे. जरी माझ्याकडे सगळं माझ्या बाजूने माझी तयारी झालेली असली तरीही ती एक भीती मनात असते की अरे बापरे, नीट होईल का सगळं, मी विसरणार तर नाही स्टेजवर जाऊन, मला आठवेल का वगैरे. सुरुवातीला मी हातावर पॉईंट्स लिहून ठेवायचे की काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे, पण नंतर मला भीतीने इतकं घाम फुटायचा की ते पॉईंट्स त्या घामाने पुसले जायचे. हेही माझ्यासोबत झालं आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की मी आधी नाटकात काम करायचे तेव्हाही मला परफॉर्मन्स अँक्झायटी होती आणि आय एम शुअर बऱ्याच लोकांनी हे अनुभवलं असेल. जेव्हा मी नाटक करायचे तेव्हा तेव्हा तर इतकं होतं की मी दुसऱ्या कोणाचं तरी नाटक बघायला गेले आणि तिसरी घंटा झाली की इथे माझ्या पोटात गोळा यायचा. कारण तो एक्सपिरियन्स, ते फिलिंग आपण जे एक्सपिरियन्स केलेलं असतं स्टेजवर जायच्या आधी ते कदाचित मला आठवायचं आणि माझ्या भीतीने पोटात गोळा यायचा. तर इथे तर जेव्हा आपण स्वतः परफॉर्म करतो आहे आणि आपण एकटे आहोत स्टेजवर आणि जे काही होणार आहे पुढे मागे चूक बरोबर ते सगळं आपल्यालाच सांभाळून घ्यायचं आहे. ह्याने मला खूपच जास्त टेन्शन येतं, अजूनही येतं. मला आठवतं आहे माझा पहिलाच शो जेव्हा होता मी पुण्याला परफॉर्म केलेला औंधला आणि तेव्हा मी खूप वेळा टॉयलेटला जाऊन आलेले, इतक्या वेळा की म्हणजे मला असं झालं की बापरे आता माझ्यात ताकद आहे की नाही उभं राहून परफॉर्म करायची. मी हे शेअर करते आहे याचं कारण हे आहे की भीती वाटणारच आहे तुम्हाला, पण आपल्याला डर के आगे जीत है वाला प्रकार आहे हा, की तुम्हाला त्याच्यावर मात करून पुढे जायचं आहे. म्हणजे मी स्वतःला ह्याच्यासाठी खूप वेळा जज केलं की काय एवढी मी घाबरते, काय गरज आहे, आता आपल्याकडे लिहिलेलं आहे, घाबरून काय होणार आहे. अख्खा दिवस मला मी त्याच विचारात असते, मला खूप टेन्शन येतं, हे सगळं माझं चालू असतं. आणि रिसेंटली गेल्या वर्षी माझा
शो होता तेव्हा माझ्या एका मित्राने मला एका पुस्तकातला फक्त एक छोटासा फोटो पाठवला 4 ओळींचा आणि मला माहीत नाही आहे, आय एम सॉरी, ते पुस्तक कोणतं आहे मला माहीत नाही आहे किंवा कोणी लिहिलं आहे हेही मला माहीत नाही आहे. पण तो जो पॅराग्राफ आहे तो मी अजूनही माझ्या प्रत्येक शोच्या आधी वाचते आणि मग परफॉर्म करायला जाते. म्हणजे नॉट एक्झॅक्टली बिफोर गोईंग ऑन द स्टेज, बट त्या दिवशी मी तो वाचते आणि मग मला थोडंसं थंड वाटतं. तर मी ते आत्ता लिहून ठेवलं आहे कारण माझ्या फोनमध्ये आणि मी फोनवर व्हिडिओ शूट करते. तर ते असं आहे की मिस्टर बच्चन, अमिताभ बच्चन, हॅज अंडरलाईन्ड इन मेनी कन्व्हर्सेशन्स विथ मी दॅट ही इज ऑलवेज नर्वस बिफोर अ शूट. नॉट समटाइम्स बट ऑलवेज. He tells me the day you stop getting nervous, the day you think you have arrived, is when the downfall begins. आणि इट हिट मी आणि मला असं झालं की येस, खूप गरज आहे त्या प्रेशरची आणि हे प्रेशर येत आहे म्हणून आपण स्वतःवर काम करत राहतो, आपण स्वतःला तयार करत राहतो, आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकतो. आपल्याला असं त्या प्रेशरमुळे आपण चांगलं काम करतो असं मी म्हणेन. आणि ही 4 वाक्यांनी मला खूप जास्त मदत केली आहे. जेव्हा जेव्हा मला मला असं होतं की मी नाहीच हँडल करू शकत आहे आत्ता माझं प्रेशर, तेव्हा ही 4 वाक्य मला नेहमी मला शांत करायला मदत करतात की नाही, अमिताभ बच्चनला जर टेन्शन येऊच शकतं आणि येतंच तर तू तर कोणीच नाही आहेस आणि ह्या टेन्शननेच तू चांगलं काम करणार आहेस आणि तुला इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे. सो येस, म्हणून हा विषय मी इन्क्लूड केला. येस, मला वाटतं आपण आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत आलो आहे आज. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही कोणतंही काम करता, म्हणजे तुम्ही कोणत्याही कलाक्षेत्रात असाल किंवा कलाक्षेत्रात नसाल, मे बी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्याच्या आधीसुद्धा जर घाबरत असाल तर डोंट वरी, त्या प्रेशरमध्येच तुम्ही चांगलं काम करणार आहात. आणि तुम्हाला असे काही अनुभव आले असतील तर ते प्लीज कमेंट्समध्ये शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि परत एकदा सांगते मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे आपण कोणत्या विषयावर बोलायला हवं, आपण कुठल्या गोष्टींना हात घालायला हवा, हे जर तुम्हाला काही सुचत असेल तर लगेचच कमेंट्समध्ये सांगून टाका. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितला त्यासाठी. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. बाय.